श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर ज्या भक्तांनी स्वामी भक्तीचा मार्ग निवडलेला आहे त्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत असतात। परंतु जे सर्वच स्वामी भक्त आहेत त्यांच्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये स्वामी पटकन चमत्कार करत नसतात। परंतु फरक मात्र असा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार पटकन होतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो। परंतु प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती घरामध्ये चालू केली की त्यानंतर लगेचच काही दिवसामध्ये घरामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवायला सुरुवात होते। म्हणजे स्वामींचा चमत्कार हळूहळू व्हायला त्या घरामध्ये सुरुवात होत असते। परंतु काही भक्तांना पटकन निदर्शनात येते तर काही भक्तांना समजून घ्यायला वेळ लागत असतो। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे ती कधी सुद्धा कोणाचं सुद्धा स्वतःजवळ काहीही ठेवत नाही। मग तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलेलं किंवा तुम्ही केलेली सेवा स्वामी कसे काय त्यांच्याजवळ ठेवतील? प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्तांना परत करत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर स्वामींची लीला ही खूप मोठी अगाध आहे आणि ज्या भक्तांचा स्वामींवर विश्वास आहे ना त्या भक्तांना खरोखर स्वामींचे अनुभव, स्वामींचे चमत्कार, स्वामींची प्रचिती हे सर्व काही माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काय काय चमत्कार होतात, स्वामी प्रत्येक भक्ताला कसे तारून नेतात। या स्वामी भक्तांना सांगणे हे खरोखरच खूपच आगळे वेगळे आहे। हे सर्व स्वामी भक्तांना माहीत आहे की स्वामींच्या सेवेचा चमत्कार कसा असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, मी दररोज तुम्हाला वेगवेगळ्या भक्तांचे अनुभव सांगत असते। प्रत्येक भक्तांचे खूप सुंदर सुंदर अनुभव मी तुमच्या समोर मांडत असते। परंतु आज मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार, स्वामींनी दिलेला अनुभव आज मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे। कारण प्रत्येकाची उत्सुकता ही असतेच की प्रत्येकजण आपापला अनुभव हा सांगत असतो, परंतु जो व्यक्ती सांगणार आहे त्याच्या देखील आयुष्यामध्ये खरोखर स्वामींनी काही चमत्कार केला असेल का? कारण खूप असे भक्त आहेत की त्यांना देखील इतरांच्या आयुष्यामध्ये झालेले अनुभव जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण मला पाहता, त्यामुळे तुमच्या देखील कधी कधी मनामध्ये असं आलं असेल की या ताईंना देखील स्वामींचे अनुभव आले असतील। तर मी आज तेच अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे। तर मी अगोदर आता मला सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारा अनुभव मी सर्वात प्रथम सांगणार आहे आणि तो अनुभव म्हणजे शनिवारी आत्ता जो 8 तारखेचा 8 मार्च 2025 ला आलेला आजचा शनिवारचा परवा दिवशीचाच अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे। तर झालं असं होतं की 7 तारखेला संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळी स्वामींच्या दिवाबत्ती ही संध्याकाळी 7 वाजताच झालेली असते। तर त्यानंतर मी तिथेच सेवा वगैरे करत असते। परंतु नंतर झोपायच्या वेळेस तिकडे मी जास्त करून जात नाही, कधी कधी जात असते, कधी कधी जात नसते। आमचं देवघर हे वेगळ्या रूममध्ये आहे त्यामुळे कदाचित तेवढं तिकडं जाणं नसतं। परंतु शुक्रवारी संध्याकाळी ना का कोणास ठाऊक, परंतु मला ना स्वामींच्या देवघराच्या पुढे जाऊन बसण्याची खूप इच्छा झाली। मग मी गेल्यानंतर मी तेथे बसले। तर बसल्या मला दिव्यामध्ये 2-2 असे डोळे दिसत होते। मी येथे तुम्हाला फोटो दाखवणार आहे। पंक्तीमध्ये 2 डोळे दिसत होते। तर तेव्हा मी फोटो काढला तर तेव्हा 9:30 ते 9:45 वाजले असतील। तर त्यानंतर मी खूप वेळ स्वामींच्या पुढे बसले, नामस्मरण वगैरे केलं, स्वामींशी गप्पा वगैरे मारत होते आणि बसले होते। तिथेच आमच्या दोघांमध्ये संभाषण चाललेलं होतं। मी स्वामींना काही सांगत होते माझ्या मनातील गोष्टी आणि काय विचारत होते। तर असंच माझं बोलणं स्वामींशी चाललं होतं। असेच गप्पा वगैरे दिवसभरातील, काही मनातील किंवा काही कौतुक असेल, काही आश्चर्याच्या गोष्टी असतील, तर मी स्वामींबरोबर गप्पा मारत असताना असाच खूप वेळ गेला आणि तिथेच
2 डोळे मला त्या पंचारतीच्या दिव्यामध्ये दिसत होते. तर त्यानंतर माझे मिस्टर देखील आले. त्यांना देखील मी म्हटलं, की "बघा इथे स्वामी म्हणजे पंचारती म्हणजे 2 डोळे दिसत आहेत." तर त्यांनी देखील पाहिलं आणि ते तिथून निघून गेले. तसंच मी असं 1 तासभर तिथे बसले. तर मग अर्धी पंचारती होती. तर त्यानंतर ती पंचारतीतील तेल संपूर्ण संपलं आणि संपल्यानंतर नुसती वात ही तेवत होती आणि म्हणजे ज्योत ही चालूच होती. तर त्यानंतर मग मी स्वामींना म्हटलं, की "चला स्वामी, आता मी झोपायला जाते. दिव्यातील तेल देखील संपलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता दिवा देखील विझून जाईल." आणि असं मी स्वामींना म्हटलं आणि मग मी झोपायला आले. आणि दुसऱ्या दिवशी होता शनिवार आणि शनिवार म्हटल्यानंतर मुलांची सकाळची शाळा, खूप घाई असते आणि त्यावेळेस मग सर्व काही काम वगैरे चाललेलं होतं. मुलांचं म्हणजे जेवणाचं वगैरे चाललेलं होतं. त्यानंतर मला शनिवारच्या दिवशी दररोजच देवपूजा करायला उशीर होत असतो आणि माझं नामस्मरण मात्र चालू असतं. मी उठल्यानंतर देखील स्वामींचं जप करतच काम वगैरे करत असते. नामस्मरण मनामध्ये चालू असतं. तर त्या दिवशी देखील म्हणजे कदाचित त्या दिवशी जास्तच उशीर झाला होता देवपूजेला. शनिवारच्या दिवशी आणि मुलं वगैरे शाळेत गेली आणि शाळेत गेल्यानंतर म्हटलं, की चला भाजी शिजत घातली आणि म्हटलं, की मला शेतामध्ये देखील जायचं होतं. मग म्हटलं, की म्हणजे मला काम होतं, तर त्यामुळे म्हटलं, की आपण भाजी शिजत घालू आणि त्यानंतर देवपूजा करून घेऊ. आणि मग मी देवपूजेसाठी सामान वगैरे घेऊन गेले. त्या रूममध्ये पाणी घेतलं आणि ताट देखील घेतलं देवपूजा करण्यासाठी आणि तिथे गेले. तर जेव्हा मी दरवाजा उघडला, तर म्हणजे मला खूपच आश्चर्य वाटलं, की म्हणजे असं म्हणजे अचानकच तिथे म्हणजे रात्री मी बसले होते ना आणि तेव्हा ना दिव्यातील संपूर्ण तेल संपलेलं होतं. दिवाची ज्योत नुसती आणि वातीमध्ये जेवढं तेल असेल तेवढंच. पंचारतीमधील संपूर्ण तेल संपलेलं होतं आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा पाहते तर काय तर म्हणजे देवाच्या समोरची ज्योत ही तेवत होती. तर त्यावेळेस ना म्हणजे माझं अंग एकदम भरून आलं. माझा पाय असं लटलट कापू लागले, थरथर कापू लागले. त्यानंतर म्हणजे मला काय करावं हे देखील समजत नव्हतं. तर त्यानंतर मी जे पाणी घेतलेलं होतं, ते ताट घेतलेलं होतं, मी देवाच्या समोर गेले आणि तिथेच बसले. बसल्यानंतर मला म्हणजे खूप आश्चर्य वाटलं, की असं कसं झालं? म्हणजे रात्री तर मी खूप वेळ इथे थांबले होते आणि दररोज तर एवढ्या वेळ मी कधीच थांबत नाही. परंतु रात्री मी थांबलेली होती. त्यामुळे मला माहीत होतं, की वातीत तेलच फक्त राहिलेलं होतं. पंचारतीमधील तेल संपूर्ण संपलेलं होतं आणि त्यानंतर मी सकाळी पाहते तर अर्धी पंचारती तेलाने भरलेली होती आणि दिवा देखील चालूच होता. तर त्यानंतर मग मला म्हणजे मी तिथेच बसून राहिले. राहिल्यानंतर म्हटलं, की सर्वात अगोदर आपण फोटो वगैरे काढून घ्यावेत आणि मग त्यासाठी मी फोटो वगैरे काढले. तर मी तिथेच बसले. स्वामींशी थोड्या वेळ बोलले, की काय म्हणजे हा काय चमत्कार आहे. तर त्यानंतर मला असं वाटलं, की काय म्हणजे माझ्याशिवाय घरामध्ये जर सांगितलं तर माझी मोठी मुलगी देवपूजा वगैरे करत असते. परंतु शनिवारी त्यांचीच घाई होती आणि त्या म्हणजे माझ्या घरामध्ये कोणीही दिवा वगैरे लावत नाही, की देवपूजेच्या अगोदर. त्यामुळे हा माझा नियमच असतो, की देवपूजेच्या अगोदर कोणाच्याच घरामध्ये दिवा वगैरे लावला जात नाही आणि त्यामुळे दिवा कोणी लावला यामध्ये शंकाच नाही. परंतु दिवा आपोआप घरामध्ये तेवत होता आणि त्याचबरोबर पंचायतीच्या ज्या 5 पाकळ्या असतात, तर त्या एका पाकळीमध्ये गणपती स्पष्ट असं म्हणजे साक्षात गणपतीचं मुख तिथे दिसत होतं आणि म्हणजे पंचारतीचे तेल होतं, तर त्यामध्ये ओमचा आकार झालेला होता आणि त्या ओममध्ये थोडंसं असं एक पिवळट असा ओम असा असताना त्यामध्ये थोडासा ओम आत गेलेला आहे. तर त्यामध्ये ना मी मिस्टरांना माझ्या दाखवलं, तर त्यांना त्यामध्ये स्वामींचं मुख दिसत होतं, स्वामींचा चेहरा दिसत होता. परंतु मला काही तो चेहरा वगैरे दिसला नाही. परंतु हा चमत्कार झाला घरामध्ये, की म्हणजे दिवा रात्री तेल संपलेलं होतं आणि सकाळी अचानकच दिवा तेवतो आहे. म्हणजे ही काही साधी गोष्ट माझ्यासाठी तर खरोखरच साधी गोष्ट नाही. त्याचबरोबर मला एका सबस्क्रायबर ताईंचा देखील फोन आला. तर त्यावेळेस मी त्या ताईंना देखील सांगितलं, की असं-असं झालेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी देखील खूपच आश्चर्य म्हणाल्या, की तुमच्यावर स्वामी प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळेच कदाचित असं घडलं. तर घरामधील मी प्रत्येकाला विचारलं, की तुम्ही दिवा वगैरे लावलेला आहे का स्वामींच्या समोर? तर त्यानंतर कोणीही म्हणजे प्रत्येकाने सांगितलं, की आम्ही दिवा लावलेला नाही आणि तसं तरी मला माहीत आहे, की एवढ्या वर्षामध्ये घरातील कोणीही लोक देवपूजा वगैरे करत नाहीत. तर त्यामुळे जे काही आहे ते मीच करत असते आणि कधी-कधी माझ्या मुलींना सांगितलं तर त्या करतात. तर याच्या व्यतिरिक्त कोणीही करत नाही. त्यामुळे मला विश्वास होता, की म्हणजे मुलींना मी विचारलं तर त्या देखील नाही म्हणाल्या.
तर हेच म्हणजे मी अगदी एवढी भारावून गेले की शनिवारच्या दिवशी ना आपोआप दिव्याची ज्योत म्हणजे तेवत होती, तेल देखील अर्धी पंचारत होते. मी तुम्हाला इथे दाखवते. तर खरोखरच ना एवढं सुंदर दृश्य होतं, एवढं सुंदर दृश्य होतं ना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की खरोखरच स्वामींची लीला अगाध आहे. मी एवढे अनुभव प्रत्येकाचे शेअर केलेले आहेत, परंतु प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगवेगळे आहेत आणि मला स्वामींनी दिलेला अनुभव देखील खरोखरच खूप वेगळा, खूप सुंदर. आणि मी म्हणजे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत खरोखरच स्वामींचे एवढे मला अनुभव स्वामींनी लहान मोठे दिलेले आहेत. परंतु हा जो अनुभव होता ना तो खरोखरच मला म्हणजे माझं अंग पूर्ण थरथर कापत होतं. एवढा म्हणजे मला ते सहन होत नव्हतं की अविस्मरणीय अनुभव होता तो. म्हणजे मी आश्चर्य म्हणजे मला आश्चर्य किती करावं हे देखील समजत नव्हतं. तर एवढा मोठा चमत्कार माझ्या घरामध्ये झालेला होता. तर स्वामींनी येऊनच मी तर असेच म्हणेन की तिथे ज्योत लावलेली होती. कारण घरामध्ये जेवढी होती लोकं तर त्यांनी माझ्या घरामध्ये 5-6 लोकं आहेत, तर त्यातील एकाने सुद्धा लावलेली नव्हती. तर देवपूजेचं काम माझ्याकडंच असतं. तर त्यामुळे मग प्रत्येकजण नाही म्हटला. त्यामुळे मला विश्वास आहे, की हे सर्व काही स्वामींचंच काम आहे. स्वामींनीच माझ्या आयुष्यामध्ये हा चमत्कार आणि मलाच हे पाहायला मिळालं, मलाच हा अनुभव अनुभवायला मिळाला. त्यामुळे मी खरोखर स्वतःला खूप धन्य मानते. तर त्याचबरोबर हा एक अनुभव जो आता शनिवारी घडलेला आहे म्हणजेच 7-8 तारखेला. तर हा 8 तारखेचा अनुभव आणि याआधीचा देखील खूप लहान मोठे अनुभव आहेत. तर तुम्हा सर्व माझ्या स्वामी भक्तांना एक सांगू इच्छिते, की हा जो आपला चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, हा चॅनलच्या अगोदर माझा एक चॅनल होता. तर त्या चॅनलचं नाव असं होतं, की शुभांगी शिवाजी पोळ. तर हा चॅनलला का कोणास ठाऊक परंतु काहीही म्हणजे कोणाचे काही सामग्री न वापरता माझ्या एका व्हिडिओला कॉपीराईट लागलेलं होतं आणि त्यामुळे चॅनल बंद झालेला होता. परंतु तो बंद झाल्यानंतर मला असं वाटत होतं, की आपण कोणाचा काही म्हणजे वापरलेलं नाही, काही नाही, आवाज माझाच होता. त्यामुळे चॅनल बंद म्हणजे 3 महिन्याचं मला सांगितलेलं होतं, की 3 महिन्यानंतर गॅप आणि त्यानंतर चॅनल चालू करण्याचा एक तुम्हाला चान्स दिला जातो. तर असं त्यावेळेस देखील फेल झाला चान्स. तर असं करत 3 वेळा चान्स मला दिला आणि चान्स फेल झाला. तर मी स्वामींना प्रत्येक वेळी म्हणायचे, की "स्वामी चालू करा, स्वामी माझा चॅनल चालू होऊ द्या." परंतु मनामध्ये मी खरोखरच सांगते, जेव्हा काही वेळेस प्रत्येकाच्याकडे थोडं काही यायला लागलं ना, की मनामध्ये गर्व निर्माण होतो आणि तोच गर्व मला ना म्हणजे खरोखर मला या संपूर्ण गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, की मी देखील कुठे ना कुठेतरी थोडीशी का होईना, पण गर्विष्ठपणा माझ्याकडे आलेला होता. कारण त्या चॅनलवरती 33,000 सबस्क्रायबर होते आणि त्यामुळे मला देखील असं वाटत होतं, की मी देखील खूप म्हणजे मला काही लोकं जाणून घ्यायला लागलेले आहेत. म्हणजे असा थोडा का होईना परंतु आणि त्याचबरोबर मला जी माझी माहेरची लोकं होती, ती प्रत्येक वेळी ना मला खूप नावजायचे, की "तू असं आहेस, तू तसं केलंस, खूप छान केलंस." त्यामुळे कुठे ना कुठेतरी माझ्या मनामध्ये आणि माझ्या संपूर्ण गावामध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे कोणाच्याकडेही एवढं म्हणजे असं वेगळं काही काम कुणी केलेलं नव्हतं आणि तेच माझं काम झालेलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण कौतुक करत होता आणि त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं, की माझ्या मनामध्ये थोडा का होईना पण गर्व झालेला होता आणि यासाठीच कदाचित स्वामींनी कंप्लीट 9 महिने तो चॅनल बंद केलेला होता. कारण या सर्व गोष्टीतून स्वामींना हेच सांगायचं असेल कदाचित, की सर्वश्रेष्ठ काय आहे म्हणजे तुझ्या मनामध्ये थोडासुद्धा गर्व येऊ देऊ नकोस. जर मला वाटलं तर मी काहीही करू शकतो आणि हेच सर्व काही झालं. तर शेवटी मी हताश झाले आणि स्वामींना म्हटलं, की "आता स्वामी जे काही करायचं आहे ते तुम्हीच करा. आता मी हारलेले आहे." कारण मी 2-3 वेळा मी ट्राय केलेलं होतं, परंतु तो काही चॅनल चालूच होत नव्हता. तर त्यानंतर मग मी सर्व काही स्वामींवर सोपवून दिलं आणि त्याच मधल्या कालावधीमध्ये जो माझा पहिला चॅनल होता, तर त्याच कालावधीमध्ये मी मोकळी झाले. नंतर मग मी हा आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे हा चॅनल खोलला आणि त्यानंतर या चॅनलवरती काम करायला सुरुवात केली. कारण मी त्या चॅनलवरती खूप मेहनत देखील केलेली होती. स्वामींना म्हटलं, की "तुम्हाला जर योग्य वाटत असेल, की चालू करावा तर तुम्ही चालू करा. नाही तुम्हाला योग्य वाटत असेल, की हा चॅनल माझ्यासाठी योग्य नाही किंवा तुम्हाला चालूच करायचा नाही, तर तुम्ही चालू करूच नका." आणि स्वामींना म्हटलं, की "तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्यायचा आहे आणि जे काही करायचं आहे ते तुम्हीच करायचं आहे." आणि जेव्हा माझे शब्द असे स्वामींविषयी झाले, कारण या अगोदर 3 वेळा मी ट्राय करत होते ना, तर तेव्हा माझ्या मनामध्ये कदाचित थोडा का होईना गर्व होता. ही मी स्वतः सांगते, की माझ्या मनामध्ये गर्विष्ठपणा त्यावेळेस होता. पण जेव्हा यावेळेस ट्राय करायचा होता, तर त्यावेळेस मी ट्राय
केलं, परंतु स्वामींना सांगितलं की आता ही शेवटचीच बार आहे की जर तुम्हाला चालू करायचे असेल तर करा, नाही तर नका करू. आता मी सर्व काही तुमच्यावर सोडून दिलेलं आहे. आणि त्या काही दिवसामध्ये माझ्या मनातील गर्विष्ठपणा पूर्ण संपून गेला आणि मी माझं सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केलं. आणि त्याच मधल्या काळामध्ये की जेव्हा चॅनल बंद पडला, 2 वेळा ट्राय केला, परंतु तो चालू काही होईना. आणि त्यावेळेस मला खूपच अस्वस्थता आणि खूपच वाईट वाटत होतं. माझ्या चुकांवर मला खूपच म्हणजे त्यावेळेस मी पूर्णपणे जाणवत होते की मला गर्विष्ठपणा आलेला आहे, मला गर्व होत आहे. परंतु म्हणजे मला स्वतःचाच राग मला येत होता की मी किती चुकीची वागले आहे. तर त्याच काळामध्ये मग मी हा जो आपल्या सर्वांच्या कृपेने इथपर्यंत पोहोचलेला हा चॅनल आहे, तर या चॅनल मी खोलला आणि त्यानंतर मग मी या चॅनलवरती काम करू लागले. आणि आता तो स्वामींच्या कृपेनेच तो चॅनल चालू झालेला आहे. तर जर तुम्ही या चॅनलला भेट द्या, शुभांगी शिवाजी पोळ, आणि त्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही माहिती ऐका. खरोखरच खूपच सुंदर माहिती त्या चॅनलवरती देखील आहे. तर हा देखील माझा अनुभव होता की स्वामींच्या कृपेने खरोखरच ना स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते स्वामी तुम्हीच करायचं आहे. आणि स्वामींना प्रत्येक गोष्ट माहीत असते की आपल्या भक्ताचं कोणत्या गोष्टीने भलं होणार आहे, आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे स्वामींना माहीत असतं. त्यामुळे स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यामधील नेमका योग्य तोच निर्णय घेत असतात. आणि स्वामींच्याच कृपेने आता शुभांगी शिवाजी पोळ हा चॅनल देखील सुरू झालेला आहे. आणि आता म्हणजे काही दिवसांपूर्वी तो चॅनल सुरू झालेला आहे. तर तुम्ही आशा करते की तुम्ही निश्चित त्या चॅनलला भेट द्याल. तर हा माझा एक अनुभव. तर अजून एक अनुभव आहे तो म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की आमची शेती वगैरे आहे. तर आमची डाळिंबीची बाग आहे. तर असं होतं की या अगोदर देखील म्हणजे आता आमची डाळिंबीची बाग म्हणजे फळांसाठी धरलेली. तर त्यासाठी ना असं झालं होतं की प्रत्येकाने आमच्या इथे काही लोकांनी बाग धरलेले आहे. तर फुलं कळ्यांचा म्हणजे त्यांना देखील झाडांना फुलं कळे लागल्या, परंतु त्या कळ्या गळत होत्या. तर काही लोकांच्या म्हणजे हा प्रत्येकाचाच प्रॉब्लेम होता. खूप लोकांनी आमच्या बरोबर किंवा आमच्या अगोदर जी फळांसाठी बाग पकडलेली होती, तर ती फुलं कळ्या येत असताना त्या फुलं कळ्या गळत होत्या. तर असं आमच्या देखील बागेमध्ये चाललेलं होतं. तर त्यावेळेस ना मग मी स्वामींचं म्हणजे 21 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हटला. आणि ते जे पाणी आहे ते पाणी मी म्हणजे झाडांना देण्यासाठी जे बोर असतं त्या बोरमध्येच ओतलं. अगोदर काय केलं होतं की आमच्या घरामध्ये जे पाणी वापरायला वगैरे लागतं तर ते पाणी भरून घेतलं होतं. कारण आपण पाणी कुठेही वापरत असतो, तर त्यामुळे म्हटलं की आपण काही दिवस ते पाणी वापरणार. तर त्यासाठी पूर्ण सर्व काही पाणी भरून घेतलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस बागेला पाणी सोडणार तर त्यावेळेस बोरमध्येच ते तारक मंत्राचं पाणी जे बनवलेलं होतं, तारक मंत्राचं जे 21 वेळा मी तारक मंत्र म्हटलेला होता आणि तारक मंत्राचं पाणी बोरमध्ये नेऊन वतलेलं होतं. तर त्यानंतर ना जेवढी फुलं आली तर तेवढ्या सर्वांनी फळं पकडली. म्हणजे काय होतं की उन्हाळा देखील भरपूर आहे आणि हे नॉर्मली होत असतं, कारण ऊन भरपूर आहे आणि उन्हामुळे कळी गळत असते. तर म्हणजे हे देखील चमत्कारच झाला की जेव्हा मी तारक मंत्राचं पाणी 21 वेळा तारक मंत्र म्हणून तारक मंत्राचं पाणी बोरमध्ये वतलं, तर त्यानंतर जी झाडांची फुलं वगैरे गळत होती, कारण लहान कळीपासून मोठ्या उमललेल्या फुलापर्यंत कळ्या गळत होत्या. तर जेव्हा हे मी बोरमध्ये वतलं तर त्यानंतर ते देखील कळी बंद झाला. आणि आता फळांची सेटिंग एवढी अशी फळं झालेली आहेत म्हणजे ती फुलातून पुढे गेलेले आहेत. तर हा देखील म्हणजे चमत्कार झाला. आणि अजून आमच्या अगोदर जी बागावर ट्राय करत होती तर त्यांची फुलं अजून देखील गळत आहेत. आणि ती म्हणतात की उन्हामुळे गळत आहेत. आणि हे खरोखर आहे की उन्हामुळे झाड लवकरात लवकर फळामध्ये सेटिंग होणं मुश्किल असतं. तर परंतु माझ्यासाठी तर हा स्वामींचा चमत्कार आहे की स्वामींच्या त्या तारक मंत्रामुळेच माझ्या झाडांचं जे आहे ते फळांचं सेटिंग झालेलं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्टी आयुष्यामध्ये ना म्हणजे काही असो, तुमचा विश्वास जर असेल ना स्वामींवर तर अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. हे प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि स्वामींना प्रत्येक भक्ताला म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसेच स्वामी ठामपणे आपल्या भक्तांच्या पाठीशी हे असतातच. आणि असे लहान मोठे खूप अनुभव येतात माझ्या दिव्यामध्ये. दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आकार देखील बनत असतात. हे मी दररोज आहे. त्यामुळे मी काय प्रत्येक गोष्ट मी दररोज सांगू शकत नाही की आज माझ्या दिव्यामध्ये फूल झालं, आज दिव्यामध्ये म्हणजे चंद्राची कोर झाली, असं मी दररोज वगैरे शेअर करू शकत नाही. परंतु हे दररोज माझ्या घरामध्ये होत असतं. तर त्याचबरोबर
एक वेळेस माझ्या मुलीच्या पोटामध्ये खूप दुखत होतं आणि दुखत असतानाच आम्ही संध्याकाळचं दिवाबत्तीचा टायमिंग होता, तर त्यावेळेस ती अचानकच म्हणाली की आई माझ्या पोटामध्ये दुखत आहे, तर मी नाही बसत देवाच्या समोर म्हणजे नामस्मरण वगैरे करायला. तर त्यावेळेस तिला म्हटलं की थोड्या वेळ बस आणि देवाच्या समोरचीच विभूती चिमटभर घेतली आणि तिच्या जिभेला लावली आणि तिन्ही बोटांनी तिच्या कपाळी तिथेच विभूती लावली आणि आम्ही सर्वांनी देखील तिन्ही बोटांनी कपाळी विभूती लावली आणि थोडा वेळच नामस्मरण देवाच्या समोर चालू केलं होतं. श्री स्वामी समर्थांचा जप चालू होता आणि काही वेळातच ती विसरून गेली की तिच्या पोटामध्ये दुखत होतं. तर जेव्हा आमचं नामस्मरण वगैरे करून झालं तर त्यावेळेस तिला मी विचारलं की तुझ्या पोटामध्ये दुखत आहे का? तर ती म्हणाली नाही, कधी राहिलं तेच समजलं नाही. म्हणजे अशा लहान लहान गोष्टी असतात की आपण ईश्वराच्या चरणी जर आपलं सर्वस्व अर्पण केलं ना, तर ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपणच त्यांचे झालो तर आपल्या सर्व अडचणी, दुःख, संकटे सर्व काही स्वामींचेच होऊन जातात. मग तुम्हीच विचार करा, जर आपणच आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी जर अर्पण केलं तर आपल्यावर येणारी संकटे, आपल्यावर येणारं दुःख, अडचणी आपली कशी असू शकतील? म्हणजे ते आपली होणारच नाहीत ना, ते देखील स्वामींचीच होणार आणि आपण स्वामींच्या चरणी आहोत. त्यामुळे त्या दुःखांना, संकटांना, अडचणींना आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या अगोदर त्यांना स्वामींचा सामना करावा लागेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक वेळी ना ईश्वराची भक्ती करत असताना तुम्हाला जशी जमेल तशी करा, परंतु मनापासून करा. मनोभावे करायचे आहे. तुम्हाला वेळ नाही, हरकत नाही, तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. प्रत्येक वेळी स्वामींचं म्हणजे स्वामी अशी कधीच म्हणत नाही की तू काम करू नकोस, काही करू नकोस, तू निवांत माझी भक्ती करत बस. अजिबात नाही. स्वामी म्हणतात की प्रयत्न करा आणि प्रयत्नाबरोबरच मी तुम्हाला यश देईन आणि भक्ती देखील करा. थोडा वेळ भेटला तर त्यामध्ये तुम्ही एका जागेवरती बसून स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी चरित्र सारामृत हा खूपच अमृता समान काम करणारा पोथी आहे आणि यातील 3 अध्यायाचं दररोज पठण केलं, एक अध्याय म्हणजे 3 अध्याय वाचायला देखील कमीत कमी 10 मिनिटं लागत असतील आणि 3 अध्याय आणि 21 अध्यायाची ती पोथी आहे, ते देखील तुम्ही घरामध्ये वाचू शकता. स्वामींचा माळ जप करू शकता. त्याचबरोबर तारक मंत्र तर खरोखर अमृता समान तारून नेणारा मंत्र आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकाल तर या मंत्रामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे, परंतु असा विश्वास ठेवायचा आहे, ही जर मी सेवा केली ना तर या सेवेने माझ्या अडचणी दूर होणार आहेत. एवढा मात्र तुमच्या मनामध्ये जर विश्वास असेल ना तर तुम्हाला कोणतीही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये राहणारच नाही. हा माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही विश्वासाने सेवा करताना तर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या सेवेला हजर होतात, तेथे उतरतात. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्तांच्या बरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ असतात आणि हे काही नवीन नाही की ईश्वर आपल्या बरोबर येतात किंवा आपल्या प्रत्येक अडचणीतून ईश्वर आपल्याला बाहेर काढतात किंवा आपल्या भक्तीने ईश्वर प्रसन्न होतात. ही काही नवीन गोष्ट नाही. आजपर्यंत खूप अशा कथा आहेत की प्रत्येक शास्त्रामध्ये खूप अशा म्हणजे प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये झालेले खूप असे चमत्कार आहेत. तुम्हा सर्वांना माहीत असेल की आपले पंढरपूरचे विठ्ठलाला भक्तानेच विठेवरती उभं केलेलं आहे आणि 28 युगे झाली अजून देखील विठ्ठल विठेवरती उभे आहेत. हे देखील एका भक्ताच्या सेवेचंच फळ होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, अशी खूप भक्त आहेत की त्यांनी ईश्वराला, भगवंताला देखील उभं केलेलं आहे आपल्या म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भक्ती आणि भक्ती पवित्र आणि स्वच्छ असली पाहिजे, तेवढीच विश्वासाची असली पाहिजे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला म्हणजे जे काही अनुभव आलेले होते ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. अजून काही अनुभव म्हणजे जेवढे मला आठवतात तेवढे मी अनुभव सांगितलेले आहेत. तर जेव्हा जर मला अजून काही अनुभव आले तर मी नक्कीच तुमच्या सर्वांबरोबर शेअर करेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता. तुम्ही सर्वांनी मिळून शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर येथे मी तुम्हाला फोन नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर कराल तर त्या बदल्यात स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव देणार हे आहेच. परंतु जर तुम्ही एक अनुभव शेअर केल्याच्या बदल्यात जर एखादा भक्त तुमच्या अनुभवातून जर निर्माण झाला तर याचे फळ तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून तुमचा अनुभव शेअर करायचा आहे.
जर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.